दरम्यान चौकशी लावली म्हणून आरडाओरड कशाला असा सवालच महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला। तर यातून अजित पवारांना टार्गेट केलं जातंय का असा प्रश्न विचारलाय रोहित पवारांनी। पाहूया। काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार आणि नेते रोहित पवार आपल्या सोबत आहेत। जग ज्या दिशेने चाललंय त्या दिशेने आता VSI गेलेलं आहे, म्हणजे आता AI टेक्नॉलॉजीवर त्यांचं तिथं काम चालू आहे। आता मला कळत नाही की देवेंद्र फडणवीस साहेबांना कुठलं दुसरं काम राहिलं नाही का। आम्ही त्यांना अनेक पुरावे दिलेत भ्रष्टाचाराचे, त्याच्यात तुम्ही एन्क्वायरी लावत नाही, नको त्या विषयामध्ये तुम्ही तिथं जात असाल त्याचं एकच कारण नाही तर एकच अर्थ निघतो की आधी तुम्ही मोर्चा हा ठाण्याकडे वळवला होता। एकनाथ शिंदे साहेबांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न तुम्ही सातत्याने त्या ठिकाणी करत आहात। तुमचे मित्रपक्ष असताना सुद्धा अमित शाह साहेबांनी सुद्धा सांगितलेले आता कुबड्यांची काही जरूरत नाही, आता दुसरी कुबडी म्हणजे दुसरा तुमचा मित्रपक्ष हा दादा असल्यामुळे आणि VSI मध्ये पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली तर काम होतंच, पण दादांचा सुद्धा एक रोल फार महत्त्वाचा आहे। मग आता VSIला तुम्ही टार्गेट करत आहात, मग अजितदादांना टार्गेट करण्याचा प्रयत्न तिथं करत आहात का? आणि जो नसेल VSIला मुद्दा म्हणून टार्गेट करत असाल तर हे गलिच्छ राजकारण आहे असं आपल्याला म्हणावं लागेल। त्यात भाजप राजकारण करत असेल तर याला गलिच्छ राजकारणच आपल्याला म्हणावं लागेल। ते कोणाला टार्गेट करतायत हे आम्हाला तर कळत नाही, पण एवढ्या स्वच्छ संस्थेवर तुम्ही टार्गेट करत असाल तर मग कदाचित पवार साहेब हे टार्गेट नसावे, अजितदादा टार्गेट असे आहे का काय असं आपल्याला म्हणावं लागेल। व्हिडिओ जर्नलिस्ट नितीन कराडसह गिरीश कांबळे, साम TV, मुंबई। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।